पहा जनतेच्या समस्येच्या बातम्या। आस्थान येथे शिवसेनेचे विभाग प्रमुख महिपत घोलप यांच्या निवासस्थानी गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांच्या उपस्थितीत प्रमुख पदाधिकाऱ्यांचा जाहीर मेळावा संपन्न। गुरुवार दिनांक 14 नोव्हेंबर 2025 रोजी शिंदे गटाच्या शिवसेनेच्या वतीनं तिसंगी पंचायत समिती गण जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसंदर्भात गृहराज्यमंत्री माननीय नामदार श्री योगेशदादा कदम यांनी मार्गदर्शन केले। शिवसेना तिसंगी पंचायत समिती गणाची प्रमुख पदाधिकारी यांच्या जाहीर मेळाव्यातच सुकिवली जिल्हा परिषद गणातून खेड तालुका प्रमुख सचिन धाडवे व तिसंगी पंचायत समिती गणातून खेड तालुका संघटक महेंद्र भोसले यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली व मतदारांना आवाहन करण्यात आले की यांना या निवडणुकीत भरघोस मतांनी निवडून द्यावे। 3 तालुक्यातील मतदारसंघातून प्रथम क्रमांक मिळवल्यास जाहीर 2 कोटीचे बक्षीस जाहीर करण्यात आले। या मेळाव्याला माजी आमदार श्री संजयराव कदम यांनीही मतदारांना आवाहन केले। शिवसेना जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण, माजी पंचायत समिती सदस्य सौ सुप्रिया पवार मान्यवर व्यासपीठावर उपस्थित राहून यांनीही मतदारांना जिल्हा परिषद व पंचायत समितीत भरघोस मतांनी निवडून आणण्यासाठी आवाहन केले। सदर कार्यक्रमाचे नियोजन आयोजन विभाग प्रमुख महिपत घोलप, माजी जिल्हा परिषद सदस्य दर्शनाताई मोरे, माननीय प्रकाश मोते, माननीय शेखरजी यादव, माननीय विश्वासजी कदम, माननीय महेश मोरे, युवा विभाग प्रमुख विकास मोरे, माननीय दिलीप मोरे, जनार्दन घोलप यांनी केले। विकास कामाची काही छोटी मोठी कामं असतील ती निश्चित त्यांच्या माध्यमातून पार पडतील आणि ते सगळे आपल्या प्रत्येकाच्या हक्कासाठी तत्पर असतील असे या ठिकाणी मी आवर्जून सांगेन। आणि त्यांना आजच्या या उमेदवारी निमित्त आपण सगळे मतदार या ठिकाणी उपस्थित आहात। तर आजच ही सभा एक मेळावा आहे, परंतु असं वाटतंय की आपली इथे विजयाचीच सभा आहे आणि आज इथे निश्चितच त्यांचा विजय दिसून येत आहे। मगाशी मुलांनी एक उल्लेख केला की मागच्या पंचायत समिती जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने आलेल्या सर्व मतदारांसाठी मी अगदीच आभार मानू इच्छिते की तुम्ही आहात म्हणून ही सभा आज आपण पूर्णत्वास नेत आहे। नवीन जिल्हा आत्ता जिल्हा परिषदेच्या ह्या आणि सगळे पंचायत समिती गणाचं नाव काय तिसंगी पंचायत समिती जिल्हा परिषद या गटाच्या गणाच्या प्रचार सभेला म्हणजे मला निवडणूक लागायच्या अगोदर या प्रचार उपस्थित सन्माननीय आला की नाही, सरपंच आला की नाही, ग्रामपंचायत सदस्य आले की नाही, आता 2 महिने ग्रामपंचायत निवडणूक येणार आहे तेव्हा तुम्ही येणार तिकीट बघायला। ही रंगीत तालीम त्या निवडणुकीची आहे। जिल्हा परिषद पंचायत समिती म्हणजे त्या गावातल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा प्रचार आहे। आज सचिन धाडवे उमेदवार आहेत आणि त्यांच्याबरोबर अण्णा कदम देखील उमेदवार आहेत। दोघेही बाजूबाजूला बसलेले आहेत। त्यांच्या बाजूला अण्णा कदम बसलेले आहेत, झोपेला संजय कदम देखील साक्षीला आहे। शिवसेनेचा गाव आहे, यापूर्वी देखील तो शिवसेनेसोबत होता। मला सांगायचं तात्पर्य एवढं आहे, याच्या पुढं कुणी मान सन्मान बाळगायचा नाही। सगळी कामं सोडून जेव्हा आपले नेते या ठिकाणी येत आहेत, आपले मंत्री महोदय येत आहेत, आपल्या पक्षाचे पदाधिकारी येत आहेत, निवडणुकीतून या ठिकाणी निकाल आणि जिल्ह्यात 1 नंबर या गटातही असं मला आपल्या उपस्थित वाटते। बाकी विकासात्मक कामं सगळे आम्ही या ठिकाणी दादांच्या सोबत भाईच्या सोबत आम्ही सगळेजण या ठिकाणी करू। आता शब्द द्यायला सांगतो, जय हिंद जय महाराष्ट्र। ह्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका ह्या आपल्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आणि म्हणून आपल्याला ह्या निवडणुकीला सामोरे जात असताना आपलं शेवटी शिवसेनेचा आपला धनुष्यबाण आहे। रामदास भाईंना अपेक्षित हा विजय आपण सॉरी मिळवून देऊया। रामदास भाईंना जे अपेक्षित आहे, महिनेच्या भाषणात बोलवून दाखवलंय की रामदास भाई आमदार असताना तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने
सगळे पंचायत समिती सदस्य शिवसेनेचे एक वेळेस होते, सगळे जिल्हा परिषद सदस्य शिवसेनेचे होते, सगळे सरपंच शिवसेनेचे होते. त्याचीच पुनरावृत्ती येत्या 2 वर्षामध्ये आपल्याला करायची, त्याची पाया आपल्याला ठेवायचा. सगळे सदस्य आपले शिवसेने महायुतीचे निवडून आले पाहिजे. यासाठी आपण सगळे एकत्र म्हणून काम करू एवढंच फक्त विनंती करतो. आणि दोघांनाही दोघांचं भाषण काय झालेलं नाहीये, परंतु आता गावागावात जाऊन भाषणच करायचे तुम्हाला. त्यामुळे दोघांनाही मनापासून शुभेच्छा देतो आणि अधिक वेळ न घेता इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनासाठी महाराष्ट्र यांच्याकडे 5 महत्वाची खाते आहेत आणि महाराष्ट्राचे लाडके गृहराज्यमंत्री विजयराव कदम साहेब अतिशय व्यस्त कार्यक्रम असताना सुद्धा आपण आलात आणि आपले मनापासून खूप खूप धन्यवाद मानतो. व्यासपीठाला असलेले शिवसेनेचे उपनेते माजी आमदार चंद्रराव कदम साहेब, आमचे जिल्हा प्रमुख श्रीकांत चव्हाण साहेब, आमचे मार्गदर्शक अण्णासाहेब, जिल्ह्याच्या संघटिका सुप्रताई पवार, तालुका संघटिका मुरगाताई भोसले, तालुका प्रमुख सर्वाश्री याकूब गाटूम साहेब, पाटणे साहेब, बिलके सेलार, सर्व शाखा प्रमुख सुरती रेवणे, आमचे सर्व विभागातील सर्व प्रमुख कार्यकर्ते, महिला आघाडी, युवसेना आणि शाखा प्रमुख, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे सदस्य. दादा, आज ही सर्व मंडळी कुठलीही वाहनाची व्यवस्था न करता फक्त त्यांच्यापर्यंत पोहोचून विनंती केली आणि भात कापणीचा सीझन असताना सुद्धा इथे उपस्थित झाले. मी आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप आभार मानतो आणि तुमचा सर्वांचा आशीर्वाद आमच्या दोन्ही उमेदवार आणि शिवसेनेच्या पाठीवर असतील असं विनंती करतो.